नमस्कारी तया ते। कोणीही बाहेर गावी जाता पावावया निर्विघ्नता, देवा पुढे खालवी माथा तीच की प्रथा शिर्डीत। परी तेथींचा देवसाई जावयाची कितीही घाई, निघावयाचे समयी डोई तयांचे पायी ठेवीत। या तेथील क्रमानुसार साठ्यांची या वाड्या समोर, बाबा उभे असता क्षणभर बाईने चरण वंदिले। नाना साहेब निमोणकर आदि करून सान थोर, येऊन तेथे दर्शन तत्पर करीती नमस्कार बाबांना। ऐसिया समस्त मंडळी देखता, विशेषतः नानांची या समक्षता, बाबा जे वदले बाईस तत्वता, पहावी समयोचितता तयांची। पायी ठेवून या माथा निघावयाची आज्ञा मागता, जा बरे लवकर जा आता स्वस्थ चित्ता असावे। गेल्यासारखे 4 दिवस सुखी राही बेलापुरास, विचारून या सर्वत्रांस माघारी शिर्डीस येई तू। असो बाबांचे वचन बाईस अकल्पित शांतवन, निमोणकरांसी पटली खूण समाधान उभयता। सारांश आपण करावे बेत, आम्हान जाणवे आदि अंत, हिताहित जाणती संत काही न अविदित तया ते। भूत भविष्य वर्तमान करतला मलकवत तया ज्ञान, करिता तयांच्या आज्ञेत वर्तन सुख संपन्न भक्त होती। असो आता पूर्वानुसंधान चालवू मुख्य कथा निरूपण, कैसी मुळ्यांवरी कृपा करून दिधले दर्शन गुरुचे। श्रीमंत बापू साहेब बुट्टी हेतू घ्यावी तयांची भेटी, परतोनी जावे उठाउठी मुळ्यांच्या पोटी हे होते। असो हा जरी त्यांचा हेत, बाबांचा त्यात अन्य संकेत, तो चमत्कार ते इंगित सावचित्त परिसावे। श्रीमंतांची भेट झाली, मंडळी मशिदी लागी निघाली, मुळ्यांनाही इच्छा उदेली निघाले मंडळी समवेत। मुळे षटशास्त्री अध्ययन ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण, सामुद्रिकातही तैसेची पूर्ण रमले दर्शन होताच। पेढे बत्तासे बर्फी नारळ नारिंगादी फळफळावळ, अमूप अर्पिती जन प्रांजळ भक्त प्रेमळ बाबास। शिवाय तेथे येती माळिणी जांब केळी ऊस घेऊनी, बाबा खरीदिती आलिया मनी पैसे देऊनी पदरचे। पल्लवचा पैका खर्च करीत आंब्याच्या पाट्या खरेदीत, केळी ही उमाप आणवीत वाटीत मनसोक्त भक्तांना। एक एक आंबा घेऊनी करी धरूनी दोन्ही तळहस्ताभ्यंतरी, सोडूनी मऊ झालियावरी भक्ता करी मग देत। आंबा लाविता ओठी रस एकदाच उतरावा पोटी, जैसी भरली रसाची वाटी सालबाठी फेकावी। केळ्यांची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भनभाळी, बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली काय त्या केली अद्भुत। ही सर्व फळे आपुले हाती बाबा तेथे अवघ्यांसी वाटिती, कोकाली आलिया चित्ती स्वये चाकिती एकादे। या क्रमाची या